श्रीरामचा प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि मागच्या काही दिवसांनी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक मुद्दा जोराने गाजवायचा आहे। उद्धव ठाकरेंना त्या कार्यक्रमामध्ये VIP नेशनल त्याचं नावही नाही आणि त्यांचं बोलवणार पण नाही। आपण कशावर होता, आपण मंत्री आहात, मुंबई प्रदेश आता मुंबई अध्यक्ष आहात, महाराष्ट्रातील राजकारणामध्ये आपला फार घेतला, आपल्या वडिलांचा घेतला, आपण बाळासाहेब ठाकरेला पण निवडतो का आणि उद्धव पण निवडतो आणि तुमच्या आघाडीमध्ये बघायचं नाही, मी नक्कीच म्हणेन की त्यांना त्या ठिकाणी जे आहे ते बोलवलं गेलं पाहिजे होतं आणि त्यांची VIP नावमध्ये लिस्टमध्ये त्यांचं नाव ठेवायला पाहिजे। मी गिरीश महाजनांचं स्टेटमेंट आज ऐकत होते की नाही असं नाही आहे, राज ठाकरेंचं आहे, त्यांचं आहे। मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मी आता बघते की राजकारण हे वेगळ्या दृष्टिकोनातून चाललेलं आहे। विरोधकाला विरोधक म्हणून बघणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। महाराष्ट्रामध्ये आम्ही बघितलं की विलासराव देशमुख असतील किंवा गोपीनाथ मुंडे असतील, जे माझ्या सुरुवातीच्या काळात मी बघितलं की राजकारण हे फक्त इलेक्शनच्या वेळेला असायचं, नंतर विषयाच्या बाबतीत मतभेद असू शकतील पण व्यक्तीशी मतभेद नव्हते, व्यक्तीशी मैत्री होती, व्यक्तीशी स्नेह होता। त्यावेळची लोक असं म्हणायचे की काही लोक हे अजातशत्रू असतात। दुर्दैवाने राजकारण आता हळूहळू मी बघते की कुठे ना कुठे घसरत चाललेलं आहे, त्याची पातळी आता कुठे खालवत चालली आहे का, हा सुद्धा आता आपल्याला विचार करावा लागेल आणि स्पेसिफिकली फक्त राजकारणाला विचार करावा लागेल असं नाही, पत्रकारांना सुद्धा विचार करावा लागेल, सर्वसामान्य माणसांना सुद्धा विचार करावा लागेल। विरोधक हा विचारिक विरोधक असू शकतो, तुमचे त्याशी मतभेद असू शकतात, एखाद्या गोष्टीबद्दल तो आवाज उचलत असतो, पण याचा अर्थ तो तुमचा वैयक्तिक वैरी असू शकत नाही किंवा त्याचं त्या ठिकाणी खच्चीकरण करणं ही भूमिका असणं हीच मुळात चुकीची भूमिका आहे असं मला वाटतं। आणि आजकाल ती नव्याने पलपण्याचं काम त्या ठिकाणी होते आणि म्हणूनच कदाचित अशा घटना होत आहेत ज्या दुर्दैवी असं मला या ठिकाणी म्हणावं लागतं। मी म्हणतो ना, हे दुर्दैवी आहे, खरं विरोधकाला विरोधक म्हणून बघितलं नाही पाहिजे। म्हणजे अटल बिहारी वाजपेयींचा किस्सा सगळ्यांना माहिती आहे की राजीव गांधीजींनी त्यांना अमेरिकेला पाठवलं त्यांच्या इलाजासाठी, त्यासाठी त्यांनी कमिटी तयार केली आणि त्यांना पाठवलं। म्हणजे विरोधकाला विरोधक म्हणून बघितलं नाही पाहिजे। ठीक आहे, दुसऱ्या पक्षातून लढतात पण ती भूमिका ते लोकांची भूमिका त्या ठिकाणी मांडत असतात, वैचारिक मतभेद असतात, पण ती वैयक्तिक दुश्मनी किंवा वैयक्तिक ते राजकारणाचं द्वेष करणं ही भूमिका राजकारणात नव्हती। राजकारणामध्ये एकमेकाची भूमिका मांडण्याला जागा असतात, म्हणणं ऐकलं गेलं पाहिजे, लोकाभिमुख निर्णय घेतले पाहिजे, कल्याणकारी योजना केल्या पाहिजेत आणि मला असं वाटतं की एकमेकाबद्दल त्या ठिकाणी वैयक्तिक द्वेष न ठेवता सामंजस्याची भूमिका असली पाहिजे आणि सन्मान असला पाहिजे। नाही, माझा न्यायव्यवस्थेवर खूप विश्वास आहे, न्यायव्यवस्थेमुळेच आता हेअरिंग चालू आहे आणि न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असल्यामुळे, कारण देशाच्या संविधानावर माझा विश्वास आहे आणि बाबासाहेबांची अन्यायी म्हणून मला अपेक्षा आहे की न्यायव्यवस्था आणि संविधान हे इतकं मजबूत आहे की किती जरी लोकांनी म्हटलं तरी विजय शेवटी सत्याचाच होतो, हा आजपर्यंतचा इतिहास आहे। सूर्यचंद्र आणि सत्य हे कधी लपवलं तरी लपू शकत नाही। असं लोकांना वाटतं की राजकारणामध्ये आम्ही काही करू शकतो, मला असं वाटतं की ते आता परिस्थिती राहिलेली नाही आहे। सत्य जसं मी नेहमी म्हणते की परेशान होतं पण सत्य कधी पराजित होत नाही, त्यामुळे विजय नेहमी सत्याचा होतो। या वेळेला सुद्धा विजय जो आहे तो सत्याचाच होईल आणि त्या ठिकाणी मला वाटतं निर्णय योग्य लागेल। राष्ट्रवादी सुरू आहे, अजितदादांनी आज एक मनाचा अजून कालावधी मागितलेला आहे उत्तर जेवढे आमदार आहेत त्याच्या बाबतीत। मला वाटतं ते जो निर्णय आहे तो तुम्हालाही सगळं माहिती आहे। म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे, म्हणजे मी परवासुद्धा मुख्यमंत्री महोदयांना, माननीय मुख्यमंत्री महोदयांना बोलले की आपण होता, अजितदादा होते त्यावेळेला उपमुख्यमंत्री, आपणही आमच्या सरकारामध्ये होता, आपण सुद्धा त्यावेळेला नगरविकास मंत्री होता। आज आपण ज्या बोलताय त्याच्यामध्ये आपली भागीदारी नाही आहे का? म्हणजे आता दुर्दैवाने असं व्हायला लागलं आहे की तोडायचं, फोडायचं आणि सरकारं बनवायचे आणि त्या ठिकाणी जे आहे ते स्वतःची कसं आपण हे आहोत। म्हणजे कालपर्यंत हसन मुश्रीफ, भुजबळ साहेब काय होते किंवा अजितदादा काय होते, अशी कुठली वॉशिंग मशीन आहे मला नाही माहिती आहे की त्याच्यामध्ये गेलं की सगळं एकदम स्वच्छ होऊन जातं। हे राजकारणाची परंपरा नव्हती, पण दुर्दैवाने जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही जे राजकारण बघत आलो त्या राजकारणामध्ये वैचारिक मतभेद, विचारधारेशी पक्की बांधिलकी, सामाजिक एकोपा आणि देशाचं संविधान आणि राष्ट्रीय एकात्मता ही मूल्य होती। दुर्दैवाने ती हळूहळू कमी व्हायला लागली। आम्ही इंडियाकडे एक चेहरा आहे मोदींचा, मतलबचा, तसं इंडियाकडे कोणताही चेहरा नाही आहे जे ठामपणे असं काही बोलू शकत नाही का आमचा चेहरा किंवा पंतप्रधान भावी असतं। नाही, मला वाटतं अजित पवार साहेबांनी या बाबतीत निश्चिंत राहावं, कारण त्यांनी त्यांचा निर्णय घेतला आणि ते आपली जीवनामध्ये असलेली कमाई म्हणजे त्यांची जी विश्वासार्हता असते ती सोडून ते त्या ठिकाणी गेले भाजप आणि एकनाथ शिंदेंबरोबर। मला वाटतं त्यांनी त्यांच्या पक्षाबद्दल बोलावं
आणि आमच्या पक्षाचे निर्णय आणि इंडिया अलायन्सच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायला आम्ही पूर्णपणे जे आहे ते समर्थ आहोत. आणि त्या ठिकाणी मला वाटतं इंडिया अलायन्सची जी बैठक होते त्याच्यामध्ये विविध विषयावरती चर्चा केल्या जातात. जसं मला आठवतं की मुंबईची असेल किंवा मधली आता दिल्लीमध्ये झाली होती, विविध विषयावरती चर्चा केल्या जातात. त्यामुळे तिथे बसणारी मंडळी सगळी सिनियर आहेत, सर्व पक्षाचे नेते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून योग्य वेळेला योग्य निर्णय घेतले जातील, त्याची बिलकुलपणे त्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. ज्या तऱ्हेने आता ते स्वतः म्हणतायत, म्हणजे परवा आता मला वाटतं आज भुजबळ साहेबांचं एक स्टेटमेंट आलं की त्यांचे आणि आमचे आमदार जर सेम आहेत तर खासदारच्या सीट देताना आम्हाला आणि त्यांना विरोधाभास कसा किंवा विपर्यास कसा होऊ शकतो. त्यामुळे आपल्या पक्षातली भांडणं जर जास्त सोडवलीत तर मला वाटतं की ते जास्त मला वाटतं त्यांच्यासाठी चांगलं राहील. कशाबद्दल बोलतात? नाही, आज आम्ही जे इथे बसलेलो आहोत ते तयार आहे आम्हा कार्यक्रमाच्या अंतर्गत जे आहे ते अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने जे काँग्रेस पक्षाची स्थापना दिवसानिमित्त त्या ठिकाणी मोठी रॅली केलेली आहे. आपल्याला सुद्धा माहिती आहे की भारत जोडो आंदोलनाच्या माध्यमातून राहुलजींनी जे महाराष्ट्रामध्ये रॅली झाली त्यामध्ये शेगावची रॅली ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये रॅली झाली आणि त्याचं कौतुक पूर्ण भारतभरामध्ये झालं. आता आमची अपेक्षा अशी आहे की स्थापना दिवसानिमित्ताचा जो कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये तयार आहे हम येणाऱ्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून रॅली खूप महत्त्वपूर्ण आणि त्यामुळे शेगावचा रेकॉर्ड तोड रॅली तयार करण्याचा आमचा यावेळेला प्रयत्न आहे. आणि आज मुंबई काँग्रेसच्या वतीने या संदर्भामध्ये बैठका घेण्याचा आम्ही कार्यक्रम ठेवला होता, ज्याच्यामध्ये संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी नगरसेवक या सगळ्यांना, माझे नगरसेवक या सर्वांना बोलवलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून उद्या आता आम्ही नागपूरला जाणार आहोत. तुम्ही जो प्रश्न विचारला की मुंबईमध्ये काँग्रेसची बैठक किंवा त्या संदर्भामध्ये, तर ती बैठक होतच राहतात कारण आता येणारे दिवस सगळ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण दिवस आहेत. बैठका होतील येणाऱ्या काळामध्ये, आम्हाला प्रभारी मिळाले ते मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये येतील आणि संघटनेमध्ये जे आहे त्या ठिकाणी नवचैतन्य करण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये आमचा राहील. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला 20 जानेवारीनंतर ते पायी मुंबईपर्यंत येणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज ओबीसी नेत्यांची एक पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मनोज जरांगेंना सरकार जर मुंबईमध्ये आंदोलन करायला परवानगी देणार असेल तर आम्हाला सुद्धा आंदोलन करायला परवानगी द्यावी. त्यामुळे आगामी काळात ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पेटण्याची शक्यता आहे. या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय? असं आहे की मी सातत्याने एक गोष्ट बोलते की या संदर्भामध्ये आमची जी मंडळी आहेत ती या संदर्भात बोलत असतात. जसं उदाहरणार्थ अशोक चव्हाण साहेब बोलतात किंवा इतर नाना बोलतात त्या विषयाबद्दल. मला एक गोष्ट सांगायची की जर खरंच यांना सरकारला जे आता केंद्रामधलं सरकार आहे किंवा राज्यामधलं सरकार आहे, देवेंद्र फडणवीस जे 2014ला पण मुख्यमंत्री होते, आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय आहेत. केंद्रामध्ये त्यांच्या हाती सत्ता आहे, एक हाती सत्ता आहे. त्यांनी तर आता जवळपास 142 खासदारांना त्या ठिकाणी निलंबन करण्याचं काम केलेलं आहे. त्यांना समाजामध्ये एकोपा हवा आहे की नाही, ह्या देशाचं संविधान हवं आहे की नाही. मला एक सांगायला पाहिजे की मी परवा वाचत होते की न्यायमूर्तींना बोलावं लागलं की ह्या देशाचं संविधान आणि या देशाचं स्वातंत्र्य मोठ्या कष्टाने मिळाले आणि ते आपल्या सगळ्यांना टिकवलं पाहिजे. समाजामध्ये एकोपा निर्माण करणं, समाजाला बरोबर घेऊन जाणं ही राज्याची आणि राज्याच्या प्रमुखाची भूमिका असली पाहिजे असं मी मानते. त्यामुळे याला जर आता हा वाद संपवायचा असेल तर केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. जी 50%च्या वरची जी गोष्ट करायची आहे त्याला कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटची आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं केंद्रामध्ये त्यांच्याकडे मेजॉरिटी आहे, राज्यामध्ये त्यांच्याकडे मेजॉरिटी आहे. जर त्यांना अमेंडमेंट करायची त्यांनी लवकर हा निर्णय घ्यावा आणि समाजाला एकत्र कसं आणता येईल. कारण हा महाराष्ट्र प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्र आहे. सामाजिक एकोपा ही आपली सगळ्यांची ओळख आहे. संतांची, महात्मांची भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, क्रांतिज्योती ज्योतिबा फुले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंची भूमी आहे, बाबासाहेबांची भूमी आणि या देशाचे संविधान रचत्यांची भूमी आहे. त्यामुळे मला असं अपेक्षा आहे की एकता येईल, सामाजिक सलोखा निर्माण होईल, असं वातावरण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून झाला पाहिजे. हा प्रयत्न करावा असं मला त्यांना सांगणं आहे. काल भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचं म्हणणं होतं की मुंबई ही नरेंद्र मोदींची आहे, मुंबई ही देवेंद्र फडणवीसांची आहे, मुंबई ही भाजपची आहे, असं त्यांनी काल वक्तव्य केलं. नाही, मला वाटतं मुंबई ही मुंबईकरांची आहे. मुंबई ही मुंबईकरांची आहे. मुंबई ही मुंबईच्या स्पिरिटची आहे. मुंबई ही मुंबईमधल्या प्रत्येक नागरिकाच्या मेहनतीची आहे, कष्टाची आहे, त्याच्या श्रमाची आहे. आणि मला असं वाटतं की मुंबई हे जगपातळीवर आर्थिक राजधानी फक्त म्हणून चालणार नाही. मुंबई ही अशी आहे की स्वप्ननगरी, जिथे प्रत्येकजण माणूस येतो. ज्याला 10 रुपये कमवणार आहे तोही मुंबईमध्ये जेवू शकतो, जो 1000 रुपये कमवणार आहे तोही जेवू शकतो. म्हणजे प्रत्येकाचं पोट भरणारी, प्रत्येकाला सन्मानाने जगवणारी जर कुठली जागा असेल ती म्हणजे मुंबई आहे. त्यामुळे इथे येणारा प्रत्येक माणूस
हा मुंबईकडे काहीतरी उमेद घेऊन येतो. त्यामुळे मुंबई ही कोणाची आहे म्हणण्यापेक्षा मुंबई ही मुंबईकरांची बोलली तर मला जास्त आनंद वाटला असता. काही पावलावर पाय ठेवून राम मंदिर बांधलं, तारीखही जाहीर केली. हिंमत असेल तर त्या दिवशी या, तुम्हाला राम मंदिर दाखवतो. कोणी दिले? फडणवीस, देवेंद्र फडणवीस. माणसाने नम्र असावं. कितीही मोठी अचिव्हमेंट असली तरी माणसाने नम्र असावं. आणि मला असं वाटतं की त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आपण पण तुम्ही किती हे द्यायला पाहिजे ते पण बघितलं पाहिजे ना. काँग्रेस पार्टीला त्यांना आम्हाला आवाज द्यायची त्यांना गरज नाही. आमचा कार्यक्रम आहे, हम तयार आहे, हम कार्यक्रमाला मी आमच्या कार्यक्रमासाठी आज बसलेला. आणि दुसरं तुम्ही जे बोलताय की देवेंद्र फडणवीसांचं ते असं बोलण्याची सवय आहे मोठ्याने, पण मला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस स्वतःची आता काय परिस्थिती. त्यामुळे ठीक आहे, चालत राहतं, बोलत राहतात. थँक्यू.